हुक्केरी तालुक्यातील दोडगट्टी गावातील श्रीमती दिव्या तुकाराम पाटील यांच्या घरातील 3 पैकी 2 म्हैशींचा भिंत कोसळून मृत्यू झाला। या ठिकाणी सलामवाडी ग्रामपंचायतीचे विकास अधिकारी डॉक्टर संतोष कब्बगोळ, ग्राम प्रशासकीय अधिकारी शानूर मुलतानी, पशुवैद्यकीय अधिकारी सिद्धारूढ मुकाशी यांनी पाहणी केली। पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सिद्धारूढ मुकाशी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने मृत झालेल्या 2 जनावरांना कंत्राट आणि पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून तात्काळ मदत देण्यात येईल। ನಮ್ಮ ದುಡ್ಗಟ್ಟಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದಿರತಕ್ಕಂಥ ದುರ್ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಮತಿ ದಿವ್ಯಾ ತುಕಾರಾಂ ಪಾಟೀಲ್ ಇವರ ಮನೆ ಗೋಡೆ ಕುಸಿತದಿಂದ ಇವರ 2 ಜಾನುವಾರುಗಳು ಅಂದರೆ ಒಂದು ಜಾನುವಾರಿಗೆ 70,000 ಮೌಲ್ಯದ 2 ಜಾನುವಾರುಗಳು ಗೋಡೆ ಕುಸಿತದ ಕಾರಣದಿಂದ ಮೃತಪಟ್ಟಿರ್ತವೆ। ಒಂದು ಎಮ್ಮೆಯ ಮೌಲ್ಯವು 70,000 ರೂಪಾಯಿ ಇರ್ತದೆ। ಈ ಪ್ರಾಕೃತಿಕ ವಿಕೋಪ ಪರಿಹಾರದಡಿಯಲ್ಲಿ ಏನು ಸತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಮ್ಮೆಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ಪರಿಹಾರಧನ ಬರಬೇಕೇನಿದೆ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಪಶುಸಂಗೋಪನಾ ಇಲಾಖೆ ಮತ್ತು ಕಂದಾಯ ಇಲಾಖೆಯಿಂದ ಪರಿಹಾರವನ್ನು ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಮಾಡಿಸಿಕೊಡ್ತೇವೆ। ತಮ್ಮ ಹೆಸರು? ಡಾಕ್ಟರ್ ಸಿದ್ಧಾರೂಢ ಮುಕಾಶಿ, ಪಶುವೈದ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು, ಪಶು ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ ದಟ್ಟಿ, ತಾಲೂಕು ಹುಕ್ಕೇರಿ। यावेळी मंत्री दयानंद पाटील यांचे निकटवर्तीय सहाय्यक दत्ता पाटील, सुभाष नाईक, बैरू पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते। कल्लाप्पा पम नाईक, KMM मराठी, यमकणमर्डी।